हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद् भागवतम स्कंद क्रमांक 1 सृष्टि, अध्याय क्रमांक 4 नारदागमन। श्लोक क्रमांक 1। व्यास उवाच इति ब्रुवाणं संस्तूय मुनीनां दीर्घसत्रिणां वृद्धकुलपतिसूतं बहवृच शौनको ब्रवीत। व्यासदेव म्हणाले, सूत गोस्वामींचे याप्रमाणे बोलणे ऐकल्यावर शौनक मुनी, जे त्या दीर्घकाळ चालणाऱ्या यज्ञामध्ये सहभागी झालेल्या ऋषींचे वयोवृद्ध आणि विद्वान नेते होते, त्यांनी सूत गोस्वामींची पुढील प्रमाणे प्रशंसा केली। तात्पर्य: विद्वानांच्या सभेत वक्त्याचे अभिनंदन किंवा वक्त्याविषयी प्रशंसक भाषण केले जाते। त्यावेळी अभिनंदन करणारी व्यक्ती योग्यतापूर्ण असायला हवी। ती व्यक्ती प्रमुख आणि वयस्कर असायला हवी आणि अतिशय विद्वानही असायला हवी। शौनक ऋषींच्या ठिकाणी ही सर्व योग्यता होती। जेव्हा सूत गोस्वामींनी शुकदेव गोस्वामींकडून ऐकलेले आणि अनुभविलेले भागवत प्रस्तुत करण्याची इच्छा प्रदर्शित केली, तेव्हा शौनक ऋषी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी उभे राहिले। व्यक्तिगत साक्षात्कार याचा अर्थ असा नाही की मनुष्याने स्वतःविषयीच्या निरर्थक गर्वाने पूर्वाचार्यांचे उल्लंघन करून स्वतःचीच विद्वत्ता प्रदर्शित करण्याचा उद्योग करावा। वक्त्याला विषयवस्तू इतक्या सुंदर रीतीने समजली असली पाहिजे की विशिष्ट परिस्थितीत ती त्याला यथारूपात सादर करता आली पाहिजे। श्लोकाचा मूळ हेतू सुरक्षित राहिला पाहिजे। कोणताही दुर्बोध अथवा अस्पष्ट अर्थ त्या श्लोकातून बलात् काढू नये। तसेच तो अर्थ श्रोत्यांना अशा रंजक रीतीने प्रस्तुत केला पाहिजे की तो त्यांना पूर्णपणे समजू शकेल। हीच व्यक्तिगत अनुभूती होय। त्या ऋषीमुनींच्या सभेचे प्रमुख जे शौनक ऋषी, त्यांना सूत गोस्वामींच्या यथाधीतम यथामती या शब्दांवरून प्रामाणिक वक्ता म्हणून त्यांचे महत्त्व समजून आले। म्हणून अतिशय आनंदाने त्यांनी सूत गोस्वामींचे अभिनंदन केले। जो मूळ आचार्यांचे प्रतिनिधित्व करीत नाही, अशा कोणत्याही व्यक्तीकडून श्रवण करण्यासाठी कोणीही विद्वान सिद्ध होणार नाही। म्हणून येथे या सभेत भागवत कथनाच्या दुसऱ्या प्रसंगी श्रोते व वक्ते असे दोघेही प्रामाणिक होते। भागवताच्या कथनाचे हे निकष असले पाहिजे। त्यामुळे भागवताचा खरा हेतू कोणत्याही आपत्तीविना साध्य होऊ शकेल। अन्यथा भागवताचे कथन असंबद्ध विषयांकरता करणे म्हणजे वक्ता आणि श्रोते यांचे परिश्रम व्यर्थ आहेत। श्लोक क्रमांक 2। शौनक उवाच सूत सूत महाभाग वदनो वदतांवर कथां भागवतीं पुण्यां यदाह भगवानच्छुक। श्री शौनक ऋषी म्हणाले, हे सूत गोस्वामी, तुम्ही महाभाग्यशाली वक्त्यांमध्ये परम सन्माननीय आहात। तुम्ही महान आणि समर्थ अशा श्रील शुकदेव गोस्वामींनी कथन केलेली भागवताची पुण्यप्रद कथा कृपया आम्हाला सांगावी। तात्पर्य: श्री शौनक ऋषींनी या श्लोकात मोठ्या आनंदाने सूत गोस्वामींना 2 वेळा संबोधित केलेले आहे, कारण त्यांना स्वतःला आणि ऋषीमुनींच्या त्या सभेतील सर्व सभासदांना शुकदेव गोस्वामींनी कथन केलेली भागवताची कथा ऐकण्याची उत्सुकता होती। हे लक्षात घेण्यासारखे आहे। आपला हेतू साध्य होईल अशा स्वतःच्या रीतीने अर्थ लावणाऱ्या भोंदू व्यक्तींकडून श्रवण करण्यात त्यांना गोडी नव्हती। सामान्यतः भागवताचे जे तथाकथित कथापाठक असतात ते एकतर व्यावसायिक असतात किंवा ज्यांचा भगवंतांच्या दिव्य अशा व्यक्तिगत लीलात प्रवेश नाही असे तथाकथित विद्वान निर्विशेषवादी असतात। ते आपल्या निर्विशेषवादी मताला पुष्टी मिळेल अशा रीतीने भागवतातून काही अर्थ काढतात, तर काही व्यावसायिक सरळ 10 स्कंद प्रस्तुत करतात आणि भगवंतांच्या लीलांच्या अतिशय गुह्यतम भागाचे अनुचित स्पष्टीकरण करतात। अशा कथा वाचकापैकी कोणीही प्रामाणिक अधिकारी नाही, जो श्रील शुकदेव गोस्वामींच्या प्रकाशात भागवत सादर करण्यास पात्र आहे आणि जे श्रील शुकदेव गोस्वामींच्याच प्रतिनिधीकडून भागवताची कथा श्रवण करण्यास सिद्ध आहेत, असे लोकच भागवताच्या दिव्य संवादातील प्रामाणिक श्रोते आणि वक्ते आहेत। श्लोक क्रमांक 3। कस्मिन् युगे प्रवृत्तेयं स्थाने वा केन हेतुना कृत
सच्चोदित कृष्ण कृतवान सहिता मुनी कस्मिन् युगे प्रवृत्तेयं स्थाने वा केन हेतुना कृतः सच्चोदितः कृष्णः कृतवान सहिता मुनी. कोणत्या युगामध्ये कोणत्या स्थानी ही कथा प्रथम घडली आणि हे कोणत्या कारणाने ही कथा घडली. महर्षी कृष्ण द्वैपायन व्यास यांना हे साहित्य संकलित करण्याची प्रेरणा कोणापासून मिळाली. तात्पर्य, भागवत ही श्रील व्यासदेवांची विशेष कृती आहे. विद्वान शौनक मुनींनी त्यात अनेक प्रश्न विचारले आहेत. मुनींना हे माहीत होते की श्रील व्यासदेवांनी महाभारतापर्यंत अल्पमती स्त्रिया, शूद्र आणि द्विजांच्या कुटुंबातील पतितजीवांसाठी वेदामधील विचार निरनिराळ्या प्रकारांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहेत. भागवत हे त्या सर्वात दिव्य आहे, कारण त्याला सांसारिक गोष्टींशी काही करावयाचे नाही. म्हणून शौनक मुनींनी केलेले प्रश्न फार बुद्धिविशिष्ट आणि समर्पक आहेत. श्लोक क्रमांक 4. तस्य पुत्रो महायोगी समद्रिक निर्विकल्पक एकांतमती रुन्निद्रो गूढो मूढ इवेयते. त्यांचे व्यासदेवांचे पुत्र एक महान भक्त समदर्शी ब्रह्मवादी होते. त्यांचे चित्त सदैव ब्रह्मचिंतनात एकाग्र झालेले होते. ते भौतिक कृत्यांच्या पलीकडे गेलेले होते, परंतु अप्रकट स्थितीत असल्यामुळे सामान्य लोकांना ते मूढ व्यक्तीप्रमाणे दिसत. तात्पर्य, श्रील शुकदेव गोस्वामी हे एक मुक्त पुरुष होते. मायाशक्तीच्या बंधनात सापडू नये म्हणून ते सदैव जागृत राहत असत. भगवद्गीतेत अशा जागृतावस्थेचे सुबोध वर्णन करण्यात आले आहे. मुक्त जीव आणि बद्ध जीव यांची कार्ये वेगवेगळी असतात. मुक्त जीव हा नेहमी आध्यात्मिक प्राप्तीच्या प्रगतिशील मार्गावर चाललेला असतो आणि हा मार्ग बद्ध जीवासाठी काहीसा स्वप्नासारखा आहे. बद्ध जीवाला मुक्त जीवाच्या वास्तविक कार्यक्षेत्राची कल्पना असू शकत नाही. बद्ध जीव जेव्हा आध्यात्मिक कार्यक्षेत्राविषयी सुप्त असतो तेव्हा मुक्त जीव जागृत असतो. त्याचप्रमाणे बद्ध जीवाचे कार्यक्षेत्र हे मुक्त जीवाला स्वप्नासारखे दिसते. बद्ध जीव आणि मुक्त जीव वरवर पाहता एकाच स्तरावर दिसतात, पण वास्तविकपणे त्यांची कार्यक्षेत्रे भिन्न प्रकारची असतात आणि चित्तवृत्ती अनुक्रमे इंद्रिय भोगात आणि आत्मानुभूतीत नेहमी जागरूक असते. बद्ध जीव भौतिक वस्तूमध्ये निमग्न असतो, तर मुक्त जीव जड पदार्थाविषयी पूर्णपणे उदासीन असतो. अशा उदासीनतेचे पुढील श्लोकात वर्णन केले आहे. दृष्टानुयांत मृषीमात्म जमप्य नग्नम देव्यो ह्रिया परिदधूर्न सुतस्य चित्रम तद्वीक्ष्य पृच्छति मुनो जगदुस्त वास्ति स्त्रीपुंभिदा न तु सूतस्य विविक्त दृष्टे. जेव्हा श्री व्यासदेव पुत्राच्या मागून जात होते तेव्हा विवस्त्र अवस्थेत स्नान करीत असलेल्या युवतींनी व्यासदेवांना जरी नग्न नव्हते तरी त्यांना पाहून आपली शरीरे वस्त्रांनी झाकून घेतली, परंतु त्यांचे पुत्र जात असताना त्यांनी तसे केले नाही. व्यासदेवांनी त्याचे कारण विचारले तेव्हा त्या युवतींनी उत्तर दिले की त्यांच्या पुत्राची दृष्टी विशुद्ध होती आणि त्यांनी आपल्याकडे पाहिल्यावर स्त्री पुरुष असा भेद केला नव्हता, परंतु ऋषींनी व्यासदेवांनी मात्र तसा भेद केला होता. तात्पर्य, भगवद्गीतेत 5.18 म्हटले आहे की जे पंडित विद्वान आहे त्यांची दृष्टी विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती तसेच कुत्रा आणि चांडाळ या सर्वांच्या ठिकाणी समान असते. त्यांची अशी दृष्टी आध्यात्मिक असते. श्रील शुकदेव गोस्वामी त्या स्तरावर स्थित होते, म्हणून त्यांनी स्त्री व पुरुष असा भेद केला नाही. ते सर्व जीवांना भिन्न भिन्न वेशात पाहत होते. ज्याप्रमाणे एखाद्या बालकाला पाहिल्यावर त्याच्या निरागसपणाची जाण होते, त्याप्रमाणे स्नान करणाऱ्या तरुणी केवळ आचरणाचे निरीक्षण करून माणसांचे मन समजू शकत होत्या. शुकदेव गोस्वामी 16 वर्षीय किशोर होते आणि अशा वयात त्यांच्या शरीराचे सर्व अवयव विकसित झालेले होते. ते विवस्त्रही होते, तसेच त्या तरुणी विवस्त्रावस्थेत होत्या. परंतु शुकदेव गोस्वामी विषय संबंधांच्या पलीकडे असल्यामुळे ते अतिशय निष्पाप होते. त्या तरुणी स्वतःच्या चाणाक्ष
पणामुळे त्वरित हे समजू शकल्या आणि म्हणून त्यांनी त्यांच्याकडे विशेष ध्यान दिले नाही. परंतु जेव्हा शुकदेव गोस्वामींचे पिता तेथून गेले तेव्हा मात्र त्या स्त्रियांनी वस्त्रे धारण केली. त्या तरुणी व्यासदेवांना अगदी आपल्या पुत्रपौत्राप्रमाणे होत्या. तरी सुद्धा सामाजिक नीतीला अनुसरून त्यांनी व्यासदेवांच्या उपस्थितीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. कारण व्यासदेव गृहस्थाच्या भूमिकेत होते. गृहस्थाश्रमी मनुष्याला स्त्री पुरुषांचा भेद ठेवावा लागतो, अन्यथा तो गृहस्थ असू शकत नाही. म्हणून मनुष्याने स्त्री व पुरुष या संबंधी आसक्ती न ठेवता शरीर आणि आत्मा यातील भेद जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्त्री पुरुष भेदभाव मनात असेपर्यंत मनुष्याने शुकदेव गोस्वामीप्रमाणे संन्यासी होण्याचा प्रयत्न करू नये. जीवात्मा हा स्त्री पुरुष असा कोणी नसतो हे त्याने निदान तात्विक दृष्ट्या समजायला हवे. जड तत्वाद्वारे निर्मित हा बाह्यवेश भौतिक प्रकृतीद्वारे केवळ विरुद्ध लिंगांना आकर्षित करण्याकरता आणि त्याद्वारे त्यांना भौतिक अस्तित्वात जखडून ठेवण्याकरता निर्माण केला आहे. मुक्त जीव या विकृत भेदभावापासून पलीकडचा असून तो जीवामध्ये परस्पर भेदभाव करीत नाही. त्याच्या दृष्टीने सर्वजण आत्मेच आहेत. ही आध्यात्मिक दृष्टीची पूर्णता म्हणजे मुक्तावस्था होय. श्रील शुकदेव गोस्वामी मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचलेले होते. श्रील व्यासदेव सुद्धा दिव्य स्थितीवर होते, परंतु त्यांचे जीवन गृहस्थाश्रमी असल्यामुळे नीतीनुसार आपण मुक्त अवस्थेत आहोत अशी त्यांनी बतावणी केली नाही. श्लोक क्रमांक 6. कथमालक्षित पौरे संप्राप्तः कुरु जांगलान उन्मत्त मूक जडवद्विचरण गजसाये. व्यासपुत्र श्रील शुकदेव गोस्वामी उन्मत्ताप्रमाणे, मुक्याप्रमाणे, मूढाप्रमाणे कुरुजांगल प्रांतात भ्रमण करीत असताना जेव्हा हस्तिनापुरात आले तेव्हा तेथील नागरिकांनी त्यांना कसे ओळखले. तात्पर्य: वर्तमान दिल्ली पूर्वी हस्तिनापूर नावाने ओळखली जात होती. हस्ती नावाच्या राजाने वसविले म्हणून त्याचे नाव हस्तिनापूर पडले. श्रील शुकदेव गोस्वामी आपल्या पित्याचे घर सोडून उन्मत्ताप्रमाणे विचरण करीत होते आणि म्हणून नागरिकांना त्यांच्या उदात्त स्थितीची ओळख होणे फार कठीण होते. बाह्यदृष्टीने महात्म्याची ओळख होणे अशक्य असते. त्याची ओळख श्रवणाने होते. साधूला पाहण्यासाठी त्याच्याकडे न जाता त्याच्याकडून श्रवण करण्यासाठी जावे. साधूचे शब्द ऐकण्याची पात्रता नसेल तर काही लाभ नाही. शुकदेव गोस्वामी साधू होते. ते भगवंतांच्या दिव्य लीलावर बोलू शकणारे होते. त्यांनी सामान्य लोकांच्या विक्षिप्तपणास संतुष्ट केले नाही. ते जेव्हा भागवताच्या विषयावर बोलू लागले तेव्हा लोकांनी त्यांना ओळखले. त्यांनी चमत्कार दाखविण्याचा किंवा शब्दछल करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. बाह्यतः ते मूढ, मुके, वेडे दिसत होते, पण वास्तविकपणे त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत उच्च आणि दिव्य होते. श्लोक क्रमांक 7. कथम वा पांडवेयस्य राजर्षेर मुनिना सह संवाद समभूतात यत्रेषा सात्वती श्रुती. परीक्षित महाराजांशी त्या महर्षीशी कशी भेट झाली आणि वेदांचे महान दिव्यसार अशा भागवताचे त्या ऋषींकडून कथन करून घेणे त्यांना कसे शक्य झाले. तात्पर्य: भागवताला येथे वेदांचे सार असे म्हटले आहे. कधी कधी काही अनधिकारी लोक समजतात त्याप्रमाणे ही काल्पनिक कथावस्तू नव्हे. भागवताला शुकसंहिता अथवा शुकदेव गोस्वामी या महान ऋषींनी गायलेली वैदिक स्तोत्र असे म्हटले आहे. श्लोक क्रमांक 8. स गोदोहन मात्रम ही गृहेषु गृहमेधिनाम अवेक्षते महाभागस्थिर कुरवस्तदाम शमम. स गोदोहन मात्रम ही गृहेषु गृहमेधिनाम अवेक्षते महाभागतीर्थीकुर्वन तत् आश्रमम. महाभाग्यशाली श्री शुकदेव गोस्वामी गृहस्थांच्या घरांना पवित्र करण्याकरता जितक्या वेळात गायीची धार काढली जाते तितकाच वेळ त्यांच्या द्वारावर प्रतीक्षा करीत असत. तात्पर्य: श्रील शुकदेव गोस्वामी हे सम्राट परीक्षित महाराजांना भेटले आणि त्यांनी भागवताच्या श्लोकांचा अर्थ स्पष्ट केला. अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ गायीची धार काढल्यास लागणारा वेळ. कोणत्याही गृहस्थाच्या घरापाशी ते प्रतीक्षा करीत नसत आणि ते केवळ भाग्यशाली गृहस्थांकडून भिक्षा घेत असत. आपल्या मंगलकारक उपस्थितीमुळे ते त्या घराला पवित्र करीत असत. म्हणून दिव्य अवस्थेत स्थित झालेले शुकदेव गोस्वामी हे आदर्श प्रचारक आहेत. ज्यांनी संन्यासाश्रम स्वीकारला आहे
आणि ज्यांनी भगवंतांच्या संदेशाचा प्रचार करण्याच्या कामी स्वतःला वाहून घेतले आहे त्यांनी श्रील शुकदेव गोस्वामींच्या वागण्यातून हे जाणून घ्यावे की गृहस्थांना दिव्य ज्ञानात प्रबुद्ध करण्याव्यतिरिक्त त्यांचा गृहस्थांशी कोणताही संबंध नाही. गृहस्थांकडून अशी भिक्षा ग्रहण करण्याचा हेतू केवळ त्या गृहस्थाचे घर पवित्र करणे हा असला पाहिजे. ज्याने संन्यासाश्रम स्वीकारला आहे त्यांनी गृहस्थाश्रमी मनुष्याच्या भौतिक संपदेने मोहित होऊ नये, कारण त्यामुळे तो संसारी लोकांचा दास होतो. संन्यासाश्रमी लोकांसाठी तर ही गोष्ट विषपानापेक्षा आणि आत्महत्येपेक्षा अधिक भयावह आहे. श्लोक क्रमांक 9. अभिमन्यु सूतं सूत प्राहुर्भागवतोत्तमं तस्य जन्म महाश्चर्यं कर्माणि च गृह्णीहि नः. असे म्हटले आहे की अभिमन्यूचा पुत्र महाराज परीक्षित भगवंतांचे उत्तम भक्त आहेत आणि त्यांचा जन्म आणि कार्य सर्वच आश्चर्यकारक आहेत. कृपया आम्हाला त्यांच्याविषयी सांगा. तात्पर्य, महाराज परीक्षित यांचा जन्म आश्चर्यजनक आहे, कारण आईच्या गर्भात असताना भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे रक्षण केले. त्यांची कर्मे सुद्धा आश्चर्यजनक आहेत, कारण त्यांनी गायीला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या कलीला शिक्षा केली होती. गोहत्या करणे म्हणजे मानव संस्कृतीचा अंत करणे होय. पापाचा प्रतिनिधी कली गायीला मारित असताना त्या गायीचे संरक्षण परीक्षित महाराजांनी केले. त्यांचा मृत्यू सुद्धा आश्चर्यजनक आहे, कारण त्यांना आपल्या मृत्यूची पूर्वसूचना मिळाली होती. तसा मृत्यू कोणत्याही मर्त्य जीवाला आश्चर्यजनक आहे. गंगा नदीच्या तीरावर बसून भगवंतांच्या दिव्य कथा ऐकत त्यांनी आपल्या मरणाची सिद्धता केली. त्या सर्व दिवसात त्यांनी भागवताची कथा श्रवण केली. त्यावेळी त्यांनी अन्न किंवा पाणी घेतले नाही, तसेच ते क्षणभरही झोपले नाहीत. म्हणून त्यांच्या संबंधी सर्वच आश्चर्यजनक आहे. त्यांची कार्ये एकाग्रतेने श्रवण करण्यास योग्य आहेत. इथे ऋषींनी राजा परीक्षित यांच्या संबंधी श्रवण करण्याची इच्छा प्रकट केली आहे. श्लोक क्रमांक 10. ससम्राट कस्य वा हेतो पांडुनां मानवर्धन प्रायोपविष्ट गंगायामनादृत्याधीराट श्रियम. ते एक महान सम्राट होते आणि राज्याच्या सर्व ऐश्वर्याने ते संपन्न होते. त्यांची योग्यता इतकी महान होती की त्यांनी पांडूच्या राजवंशाची प्रतिष्ठा वाढविली. तर मग त्यांनी राजलक्ष्मीचा त्याग का केला? गंगेच्या तीरावर बसून आमरण उपवास का केला? तात्पर्य, परीक्षित महाराज विश्वाचे तसेच सर्व सागर आणि महासागर यांचे सम्राट होते. त्यांना स्वतःच्या प्रयत्नाने असे राज्य मिळविण्याचा त्रास घ्यावा लागला नाही. त्यांनी आपले पितामह युधिष्ठिर महाराज आणि त्यांचे बंधू यांच्याकडून राज्याचा वारसा घेतला होता. ते चांगल्या रीतीने राज्यकारभार चालवित होते आणि त्यांच्या पूर्वजांच्या यशस्वी नावाला ते साजेसेच होते. त्यांच्या ऐश्वर्यात आणि राज्यकारभारात काहीही अनिष्ट असे नव्हते. असे असताना या सर्व अनुकूल गोष्टींचा त्याग करून ते गंगेच्या काठावर आमरण उपोषण करण्यास बसले, ही गोष्ट आश्चर्यकारक आहे. म्हणून याचे कारण जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. श्लोक क्रमांक 11. नमन्ति यत्पादनिकेतमात्मनः शिवाय हानीय धनानि शत्रव कथं स वीरः श्रियमंग दुस्त्यजा युवे शतोत्सत्रष्टु महो सहासुभी. परीक्षित महाराज इतके महान सम्राट होते की त्यांचे सर्व शत्रू त्यांच्याकडे येऊन त्यांच्या चरणांना नमस्कार करीत असत आणि आपल्या कल्याणाकरता सर्व धन आणून त्यांना समर्पित करीत असत. ते तारुण्याने व बळाने युक्त होते, तसेच त्याग करण्यास कठीण अशा राजेश्वराने संपन्न होते. असे असताना त्यांनी आपल्या जीवनासह या सर्व गोष्टींचा त्याग करण्याची इच्छा का केली? तात्पर्य, परीक्षित महाराजांच्या जीवनात कोणतीही अनिष्ट अशी गोष्ट नव्हती. ते वयाने तरुण होते, पराक्रमाने आणि ऐश्वर्याने जीवनाचा उपभोग करू शकत होते. म्हणून सक्रिय जीवनातून निवृत्त होण्याचे त्यांना काही कारण नव्हते. राज्याचा कर गोळा करण्याच्या कामी त्यांना कोणतीही अडचण नव्हती, कारण ते इतके बलशाली आणि शूर होते की त्यांचे शत्रू सुद्धा त्यांच्याकडे येऊन त्यांच्या चरणांना नमस्कार करून आपली सर्व संपत्ती स्वतःच्या कल्याणाकरता त्यांना अर्पित करीत असत. महाराज परीक्षित हे धर्मनिष्ठ राजा होते. त्यांनी शत्रूवर विजय मिळविला होता आणि म्हणून त्यांचे राज्य समृद्धीने परिपूर्ण होते. त्यांच्या राज्यात भरपूर दूध,
धान्य आणि मौल्यवान धातू होते. सर्व नद्या आणि पर्वत प्रचूर खनिज द्रव्यांनी संपन्न होते. म्हणून भौतिक दृष्टीने सर्व गोष्टी संतोषजनक होत्या. परीक्षित महाराजांना राज्याचा आणि जीवनाचा अकाली त्याग करण्याचे काहीच कारण नव्हते. त्या ऋषींना हे सर्व ऐकण्याची उत्सुकता होती. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय.